तिरंगा झळकतो आमच्या रानात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात ही स्लोगन घेऊन शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग जातोय अशा शेतामध्ये तिरंगा झेंडा फडकवायचा आहे, अशा पद्धतीचं नियोजन माजी खासदार राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांनी आत्ताच राज्याच्या झालेल्या बैठकीत जाहीर केलेला आहे। त्यानुसार सांगली जिल्ह्यातल्या 19 गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचं 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक गावामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ जिथून जातोय त्या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवावा। त्याचबरोबर शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मिरज तालुक्यातील बुधगाव येथील इशिता मंगल कार्यालय या ठिकाणी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा मेळावा या मेळाव्यामध्ये शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे। त्याचबरोबर कृष्णा आणि वारणा काठावरील सर्व गावं या शक्तीपीठ महामार्गामुळे पाण्याखाली जाणार आहेत। त्यांचं भवितव्य काय? सांगली शहराला रत्नागिरी नागपूरचा एक पूल झालेला आहे आणि आता दुसरा पूल शक्तीपीठ महामार्गाचा बुधगाव ते दानोळे हा 15 किलोमीटरचा उड्डाण पूल होणार आहे। त्यामुळे सांगली शहर जलमय होणार आहे। सांगली शहर असेल, सांगलीवाडी असेल, पदमाळ असेल, मौजे-डिग्रज असेल, कसबे-डिग्रज असेल, समडोळे असेल, दुधगाव असेल, एकंदरीतच सांगली जिल्ह्यातल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृष्णा वारणा काठावरील सर्व गावं उद्ध्वस्त होणार आहेत। म्हणजे बागायती जमीन शक्तीपीठ महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार आहे आणि महापुरामुळे आणि पाण्यामुळे या नदीकाठावरील शेती उद्ध्वस्त होणार आहे। 27,000 एकर जमीन जाण्याबरोबरच आणखी 27,000 एकर जमीन यामध्ये उद्ध्वस्त होणार। त्यामुळेच या शक्तीपीठाला आमचा विरोध आहे। या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सतेज पाटील, आमदार अरुणा लाड, त्याचबरोबर माजी आमदार बच्चू कडू, अजित नवले यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे। या मेळाव्याचं नियोजन प्रवीण पाटील, अधिक पाटील, उमेश येडके, विष्णू पाटील, रघुनाथ पाटील, यशवंत हारुगडे, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, दत्ताजी पाटील, विकास पाटील, संतोष देसाई, नितीन झांबरे, रवींद्र साळुंके, सचिन मांगले यासह जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातले शेतकरी करतायत। त्यामुळे या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा।